मार्गदर्शनानुसार आपण करतो आहोत। मुंबई महानगरपालिकेच्या विविध वॉर्डांमध्ये म्हणजे प्रशासकीय वॉर्डांमध्ये या ठिकाणी जनतेच्या असलेल्या महत्त्वपूर्ण तक्रारी, सूचना, हरकती, जिव्हाळ्याचे विषय, संबंधित विषय एकत्रितरित्या घेणं, त्याच्यावर प्रशासनाला काम करायला लावणं, मुंबईकरांचे प्रश्न जागच्या जागी सुटले पाहिजेत, जे प्रलंबित प्रश्न असतील त्याला गती मिळाली पाहिजे, जे मोठे विषय असतील त्याला त्या ठिकाणी पायाभरणी करून सुटण्याच्या दिशेने गेले पाहिजेत, हा जनता दरबारच्या मागचा उद्देश आहे। आज दादर माहीम या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्यांच्या तक्रारींच्या निवारणाला गती देण्याचं काम सुरू करतो। मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी याला सुनावणी दिली, मात्र तोपर्यंत कबूतरखाने बंद राहतील असेही निर्देश दिलेले आहेत। मात्र अजूनही काही खाद्य टाकताना पाहायला मिळत आहेत। कालही एक व्हिडिओ व्हायरल झाला गिरगाव चौपाटीवर, तिथे खाद्य टाकत आहेत। पालकमंत्री काय आवाहन करतात? न्यायालयाचा आदेश तर बंधनकारक आहेच, पण न्यायालयासमोर आम्ही भूमिका जरूर मांडू की या ठिकाणी आपल्याला समतोल पद्धतीने विचार करावा लागेल। नागरिकांच्या आरोग्याचा तर विचार करावाच लागेल, पण बरोबरीने आमच्या प्रथा, परंपरा, समाजाच्या धार्मिक भावना, जीवदया या विषयावर असलेली प्रांजळ भूमिका ही आपल्याला अनदेखी करून चालणार नाही। आणि म्हणून या विषयावर न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे ज्या कोणी विशेषज्ञांची समिती करणं आवश्यक आहे किंवा अहवाल येणं अपेक्षित, यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी, ज्याला आपण म्हणू मर्यादित पद्धतीने कबूतरखानेसुद्धा सुरू राहिले पाहिजेत, आरोग्याची चिंतासुद्धा, त्या विषयात अडचणी निर्माण होऊ नये म्हणून या दोन्हीची भूमिका घेतली आहे। तो विशेषज्ञांचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने ठेवण्याचा प्रयत्न करू। शिवाजी आता एक महिन्यानंतर प्रदर्शन करण्याचं सांगितलं आहे, तुम्ही काय माहिती घेतली आहे? शिवाय एक व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल केला जातो, त्यामुळे तुम्हीच सांगितलं की आपण हा ऑस्करला पाठवणार। खरं आहे, ऑस्करने कान्स फिल्म फेस्टिवलला ज्या विशेषज्ञांच्या समितीने तो सुचवला, त्या सुचवलेल्या विशेषज्ञांच्या समितीचं घोषणा फक्त मी केलेली आहे। याचा अर्थ तो सिनेमा संपूर्णतः चुकीचा असेल तर त्याची इन्क्वायरीसुद्धा आपण लावलेली आहे, आणि म्हणून या कान्स फिल्म फेस्टिवलच्या यादीतून त्याला आपण रद्दबादलसुद्धा केलं। त्याच्या असलेल्या रेकॉर्ड जे कान्सला आहेत त्यातही मेल पाठवून आपण त्याला रद्द केलं। आणि बरोबरीने शासनाने, म्हणजे मीच भूमिका घेतली की CBFCने या सगळ्याची पुनर्तपासणी केली पाहिजे। CBFCच्या अखत्यारीत विषय येतो प्रमाणपत्र देणं। CBFCने त्यांना नोटीस दिली, असत्य पसरवलं असेल आणि भावना दुखवल्या आहेत याची तक्रार दिल्या शासनाने आम्ही तातडीने त्यावर कारवाई केली आणि शिवप्रेमी आणि समाजाच्या बरोबर ही भूमिका आपण घेतली आहे। ज्यांनी फेस्टिवलला पाठवलं त्यांची चूक, जबाबदारी त्या ठिकाणी फिक्स करू, ती करायला सुरुवात झाली आणि त्या पद्धतीने सिनेमाचे दिग्दर्शक किंवा निर्माते यांना CBFCने सुनावणी करून त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली। ही कायद्याची प्रोसिजर आहे। जेव्हापासून विरोधकांचं सरकार आहे तेव्हापासून एक्सपर्टच ते पाहतात आणि एक्सपर्टने पाहण्याच्या भूमिकेचा निर्णय हा तेव्हापासूनचा। याच्यावर त्यांनाच भूमिका घ्यायला लागेल। मला कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही, या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचो अशी अपेक्षा आहे। पण मी नक्की म्हणेन, उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे, आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील, पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे, दुःख आहे। राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक
हे आम्हाला मान्य नाही. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची वेगळी महाराष्ट्राबाबत सुद्धा एक बैठक झाली आणि पुढील दिशा जी आहे ती आंदोलनाची त्या बैठकीत ठरवण्यात आली अशी एक माहिती आहे. त्या पद्धतीने राहुल गांधी निवडणूक आयोगावरती ताशेरे ओढत आहेत, महाराष्ट्रातल्या मतदानावरती प्रश्न उपस्थित करत आहेत आणि त्याबाबत ही बैठक झाली. कोण कोणाशी काय बैठका करते याच्याशी आमचं काय लेनदेन आहे. 2 पक्ष आहेत, 2 बैठका करतील. 2 पक्ष आहेत, 3 पक्ष एकत्र येतील तो त्यांचा विषय आहे. आंदोलन करतील का सहकार्य करतील तो त्यांचा प्रश्न आहे. मला मात्र गणित एवढंच दिसतंय, 0 + 0 = 0. मला वाटतं ज्यांना स्वतःच्या जनतेशी कामाशी प्रतिबद्धता नाही ते सगळ्या गोष्टीवर टीका आलोचना करू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. महेश सावंत आणि आमदार राहुल गांधी म्हणतात की पण या जनता दरबारात सहभागी होईल. हा सरकारचा जनता दरबार स्वागत आहे. या मतदारसंघातील राहणाऱ्या सगळ्या नागरिकांचं स्वागत आहे, त्यांचंही स्वागत आहे. आज नारळी पौर्णिमा सण आहे. या ठिकाणी नारळ फोडाफोडीचा एक खेळ खेळला जातो. तुम्ही कोणाचा नारळ फोडणार, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहे. आगे आगे देखिए होता है क्या. नारळ तर फुटेल आणि विजय तर होईलच, तो महायुतीचाच होईल. कुठला नाही, मला त्याची पूर्ण माहिती नाही. एक